नमस्कार. हो, मीच बोलतोय. दचकलात ना? पण मी बोलतोय हे 100% खरं. हो, मी म्हणजे पुणेरी वाडा. अलीकडे बघायला नाही मिळत आमच्या पिढीतल्या वास्तू. माझ्यासारखे काही तग धरून आहेत, पण फार थोडे. मूळचं दगडी बांधकाम आणि अस्सल सागवानाला तेल पाणी देऊन कमावलेली शरीर यष्टी. म्हणून तुमच्याशी बोलायला टिकून आहोत. खरं म्हणजे टिकून आहोत असं म्हणायचं झालं. पडझड होते, एक एक अवयव निकामी होतोय. सगळं कसं विरत चालल्यासारखं नष्ट होत आहे. पण त्याचं दुःख नाही हो, त्याचं दुःख नाही. जे जन्माला आलंय ते नष्ट होणारच. पुण्यात एकेकाळी वाडा संस्कृती नावाची एक टोलेजंग संस्कृतीच होती. मध्ये बरेचसे बोळ आणि एखादा दुसरा रस्ता सोडून एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही ऐटीत उभे असायचो. बांधकामाची आखणी वगैरे काही प्रकार नसावा म्हणून मग माझ्या गळ्यात शेजारच्याची माडी, कधी याच्या तांगड्यात त्याच्या तांगड्यात, एखाद्याचं पुढचं दार सदाशिव पेठेत तर मागचं नारायण पेठेत, असे कल्पनातीत गोंधळ असायचा. पण त्याचं वैषम्य वाटायचं नाही हो. या सगळ्या गोंधळासकट हे सगळं पुणं आपलं आहे असं वाटायचं. घरमालक आणि भाडेकरू हे एक साडू सारखं नातं आहे पा. म्हणजे म्हटलं तर नातं, नाहीतर काहीही संबंध नाही. आता पुण्यातले घरमालक आणि भाडेकरू एकमेकांशी कोणत्या वेळी कसे वागतील हे कोणत्याही वयोवृद्ध वाड्यानं अगदी छाती ठोकपणे सांगावं. आपण स्वखर्चानं त्याच्या मस्तकी मेघडंबरी बांधायला तयार आहोत. आता हेच पहा ना, 3-4 कुटुंबांच्या 3-3 पिढ्या माझ्या अंगा खांद्यावर खेळल्या. सगळं कसं गोकुळासारखं नांत होतं. पायोजी मैंने कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. माले गा हं तू गा. 24 तास नुसतीच बैस गात. राम रतन आईला स्वयंपाकघरात मदत करायची सोडून अखंड गळे काढीत बैस. राम रतन गा हं तू गा. पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव खेवटिया. काय कोण हवंय? लेले लेले आबासाहेब लेले इथेच राहतात ना? त्यांचाच वाडा आहे. वर माडीवर राहतात ते. बर, आता घरीच आहेत. नमस्कार. नमस्कार. आबासाहेब लेले आपणच ना? फालतू प्रश्न विचारण्यात माझ्या आणि तुमच्या वेळेचा अपव्यय करू नका. तुमचं नाव? वसंत नगरकर. तुम्ही काय बेवारशी आहात का?
नाही, वडिलांचं नाव नाही सांगितलं. वसंत नरहर नगरकर. वसंत नरहर नगरकर. माझ्याकडे काय काम काढलं? नाही, या वाड्यात एक खोली भाड्याने द्यायची असं कळलं म्हणून मी आलो. खालच्या मजल्यावर वैद्य नावाचा एक अत्यंत उपद्रवी भाडेकरू आमच्या इथे राहतो. त्याच्या शेजारची खोली आम्हाला भाड्याने द्यायची आहे. म्हणजे त्या वैद्याकडे एक जादा खोली आहे, पण हरामखोर ती सोडायच तयार नाही. असो, व्यवसाय पुण्यामध्ये टेम्पररी बदलून आलं. म्हणजे मुदत संपल्यानंतर पुणे आणि पर्यायानं आमची जागा सोडणार? हो हो, जागा नक्की सोडेल. गोत्र? हा, का तुमच्या गोत्राचा तुम्हाला पत्ता नाही? काश्यप. मामाचं गोत्र? हा, तुमच्या मामाचं गोत्र? मामाचं. हा, वत्स. वत्स. छान. म्हणजे सगोत्र विवाह केलेला नाही. हा, तुमच्या वडिलांनी? मिळेल, तुम्हाला जागा मिळेल. बसा. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तळमजल्यावरची एक खोली तुम्हाला भाड्याने मिळू शकेल. भाडे दरमहा ₹2 फक्त. दरवर्षी भाड्यामध्ये किमान पावलीची वाढ होईल. वाड्यामधले लाईट पहाटे 5 येतात, रात्र 10 वाजता जातात. खोलीमध्ये मोरी नाही, बांधायचीही नाही. चौकामध्ये हौद आहे, त्या हौजा शेजारी रोज सकाळी तुम्हाला आंघोळ उरकावी लागेल. मुख्य दरवाजाच्या डाव्या हाताशी एकूण 5 संडास आहेत. त्यातला पहिला संडास आमचा. तो कडी कुलपात बंद असतो. तो केवळ लेले कुटुंबियांसाठीच. आमच्याशी भांडण झाल्यास पुणे कोर्टात भांडण लढावे लागेल. खालचा तो नतद्रष्ट वैद्य, त्याच्यावर उदरलेला खटला पुणे कोर्टात काही वर्षे पडून आहे. तर ते एक असो. तुमच्या घरी आलेला पै पाहुणा 2-3 दिवस राहिल्यास आमची हरकत नाही. पण महिना पाहुणा जर मुक्काम केला तर त्याला भाड्यामध्ये वेगळा आकार द्यावा लागेल. का बुवा, असं का? पाहुण्याकडून आमच्या जागेचा अतिरिक्त वापर होतो, म्हणून ही भाडेवाढ. समजलं? समजलं. छान. तर मग मला जे काही सांगायचं होतं ते सांगूनही संपलं. पण एवढं सगळं लक्षात ठेवणं जरा कठीणच आहे. लक्षात ठेवायची काय गरज? हे सगळं स्टॅम्प पेपरवर लिहिलेलंच आहे. त्यावर तुम्हाला रीतसर सही करावी लागेल, करार मधार होईल. अच्छा, म्हणजे सगळा लेखी करार होणार? अर्थातच. मग मला थोडा विचार करावा लागेल. करा, अवश्य विचार करा. पण तुमचा विचार पूर्ण झाल्यानंतर जागा तुम्हासच मिळेल असा शब्द मी देणार नाही. मध्यंतरीच्या काळात कोणी होतकरू इसम आल्यास त्यास जागा दिली जाईल. समजले? नक्की? अजून का बसून राहिला हा? या. नमस्कार. या या नगरकर, इकडे इकडे. हा, या या, सरळ या, घाबरू नका. या या हो. या या या. नमस्कार. नमस्कार. या. आपण मला बोलवलं? हो, चिंत्याने सांगितलं आमच्या. बसा, बूट टेका जरा 2 मिनिटं. काय आहे, त्या आब्या लेलेकडे आनंदोत्सव करून आला साहेब, दमला असा. अहो, गरम पाणी आणा, अर्धा कप चहाचं. अहो, भलतच कडक काम बुवा त्या आबासाहेबांचं. कसलं आहे कडक काम? अहो, नको तिथे दरारा आणि पाहिजे तिथे खरारा, असलं काम आहे त्याचं. तुम्हाला लावलं ना वाटाण्याच्या अक्षता? नाही हो, मीच म्हटलं विचार करतो. कशाला म्हटलं तसं? अहो, तो सांगतो ते सगळं ऐकायचं आणि आपल्याला पाहिजे तेच करायचं. अहो, पण मी काय म्हणतो, ते स्टॅम्प पेपर, कचेऱ्या. तुम्हाला सांगतो काय, नगरकर ना नाव तुझं? हा, तुम्हाला सांगतो नगरकर. अहो, पाळणारे शब्द सुद्धा पाळतात आणि ज्याला नाही पाळायचं ना, तो 100च्या स्टॅम्पला सुद्धा गटाराचा रस्ता दाखवतो. हे रोखठोक तत्वज्ञान तुम्ही लक्षात ठेवलं ना
तरच या गावात तुमचा निभाव लागेल. अहो नाही म्हटलं तरी कोर्ट कचेरीची भीती वाटते हो माणसाला. इथेच चुकतं तुमच्या मंडळींचं. अहो एकदा कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलं की लाज पाहणाऱ्याला हो, आपल्याला काय त्याच. हा द्या त्यांना द्या. घ्या चहा घ्या. साहेबांचं हे पेय आणलं बरं का आम्ही घरात, अगदी नियमित. नाही अजून बिस्कुट काही आणलेलं नाही, पण ती सुद्धा आणणार आहे. म्हणजे काय होईल, भ्रष्टाचाराचं एक आवर्तन पूर्ण होईल. अरे वा. घ्या चहा घ्या. बाबा मी जरा जाऊन येतो. अरे रात्रीचं जेवायला आहेस ना बाबा घरात? नाही नक्की नाही सांगता येणार. बर. हे आमचे थोरले चिरंजीव जयंतराव आणि हे नगरकर. नमस्कार. जय हिंद. येतो. काय करतात? काय आजकालचे बहुसंख्य तरुण करतात तेच. म्हणजे जयंतराव चळवळीत? होय. लोकमान्यांनी वन्ही चेतवला, गांधी नेहरूंनी सोसायट्यांनी पसरवला. याच्यासारखी तरुण मुलं डोळ्यात आग ठेवून स्वप्न पाहत आहेत स्वातंत्र्याची. कसब्यातल्या गणपतीला रोज प्रार्थना करतो मी, बाबा रे आमच्या एक गोऱ्या गेल्या ओंकारेश्वरी, पण या मुलांच्या तरी स्वप्नाची राख रांगोळी करू नकोस. असो. आमचं घर म्हणजे तुम्हाला सर्कशीतला शिकारखानाच वाटला नाही. अहो दारिद्र्य म्हणजे हे असं कायमचं वस्तीला आलेलं. त्यातून आम्ही तिरपाकडे, आमच्या सौभाग्यवती कमी बोलून शहाण्या, चिरंजीवानी मोठ्या चिरंजीवानी, सगळं आयुष्य चळवळीला वाहिलेलं. आमचं चिंतोबंत धाकटे चिरंजीव, त्यांनी त्यांचं आयुष्य मॅट्रिकला वाहिलेलं. आणि आमची मालन कन्या 24 तास तंबोऱ्याच्या तारा घासत असते. कोणाचा पायकोस कोणाच्या पायात नाही हो. वंदते सर्व भावे करावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे. काय नानी, काय ताकासाठी ओम भवती वाटतं. ताकासाठी कशाला ओंबावती? तुझ्यासाठी गुळाच्या पोळ्या आणले तो सख्या. हो का वा. हा. आणि ताकासाठी म्हणशील ना तर तेवढंच तुझ्या बायकोला जरा बरं करता येतं. नानी आपल्या घरी पाहुणे आले हा. तेव्हा. हो का? नंतर बोलू मग. हो चालेल. हा. सावित्री, अगे सावित्री. या नानी शेजारी साने म्हणून बिराड आहे, त्यांच्या या मातोश्री. हो यांच्या जिभेवर सरस्वती तांडव नृत्य करत असते. अहो काय सांगू. तर ते जाऊ. आता तुम्ही इथे बसलाय हे त्या लेल्याच्या डोमकावळ्याला निश्चित कळलेलं असणार. तुम्ही बाहेर गेल्यानंतर लगेच झडप टाकेल तुमच्यावर. त्याला सांगा म्हणा सखाराम पंतांनी पोट भाडे करू म्हणून ठेवण्याचं मान्य केलेलं आहे. माझ्या खिशात पै पावली पडू नये म्हणून तो तुम्हाला फुकट सुद्धा जागा देईल राहायला. थँक्यू थँक्यू. उगाच मुंबईकरांसारखं वागू नका. या आता. नानी पाहुणे गेले. हा शिवी कोणा देऊ नये, कोणा संगे भांडू नये, अनवाणी चालू नये, चालत जाऊ नये. हो यमुना शेळी. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. नमस्कार. आता म्हणू द्या. मला एक सांगा, आमच्या घरातून बाहेर पडल्यावर त्या वैद्यांच्या घरात तोंड घालायचं कारण? अहो पूर्वीचा परिचय. आमचा एक चुलत बंधू आहेत गायक नगरकर. ते सिनेमावाले? अहो ते पंतांच्या परिचयातले. हा. अहो त्यांच्यामुळे तर आमचं काम झालं. नाही म्हटलं पोट भाडे करू म्हणून ठेवून घेतात ते आम्हाला. हा. अरे कोर्टात खेचून तुम्हाला दोघा नाही. अहो मी त्यांना तेच सांगितलं. त्यावर पंत म्हणाले काही बिघडत नाही, चांगलं 10-15 वर्ष भिजत पडेल घोंगड कोर्टात. भाडं किती सांगितलं? भाडं 1 रुपया. मी तुम्हाला 2 सांगितलं. हो ना. अरे 1.5 रुपयात जागा देतो मी. अरे हा हा घाटावरचा कावळा माझ्या इष्टेवर पोचणार काय? त्यापेक्षा मीच दिलेली काय होईल? नाही पण भाडं परवडेल हो. पण तुमचं ते स्टॅम्प पेपर नियम. अरे सगळं ओवाळून टाकतो मी त्याच्या डोंबल्यावरून.
1 तारखेपासून राहायला या. खरोखर उपकार म्हणजे आयुष्यभर स्मारा म्हणजे झालं. काय नगरकर नाही बेत फिरला वाटत. सख्या चांडाळा म्हणजे अरे कुठं फेडशील ही पाप. कोर्ट घेतलाय आबा भाडेपट्टीवर तिथेच फेडील म्हणतोय. निर्लज्जपणा तर कसा वाहतोय थोबाडावरून. अरे पण बघ नाही तुला भांड्या पुंड्या सकट आणि तुझ्या पळी पंचपात्री सकट घराबाहेर काढला ना आबासाहेब धोंडोपंत लेले नाव नाही लावणार पुन्हा. आबा कोर्टात आत्ताच अर्ज करून ठेव म्हणजे नवीन गॅझेटात नवीन नाव येईल तुझं. अरे पाहशील रे पाहशील पाहशील. पाहतोय गेली कित्येक वर्ष पाहतोय. आबा मी काय सांगतो उगाच पोकळ धमक्या देऊ नकोस. जे काय करायचं असेल ना करून दाखव. आबा काय आई म्हणतीये चव्हाट्यावर तमाशा करू नका. वैद्यांच्या घरात जा किंवा आपल्या घरात आणि मग भांडा. बरं बरं समजली अक्कल. हे वासंती मोठी माणसं भांडत असताना पोरी बाळीनी मध्ये येऊन बोलायचं नाही. जा आपल्या घरी. आधी तुम्ही आत व्हा. आबा होजी आता घरात व्हायचं काय घ्याल. तुझ्या 150 नवऱ्याला विचार. अरे 6 महिन्याचं भाडं तुंबलंय ते दे म्हणावं नंतर बघू काय ते. आबा महिन्याच्या महिन्याला भाडं भरतोय कोर्टात. जाऊन बघ कोर्टात. नाहीतरी हाऊस आहे ना तुला कोर्टात जायची. मर हेलपाट्यानी. आता पुढे चला. मला हे अरे डोमकावळ्या. अरे कावळ्याच्या शापानं गुरं मरत नसतात. आणि ऐकून ठेव आत्ताच्या आत्ता त्या ठापरे वकिलाच्या बोडख्यावर 5 रुपये घालून येतो. पुढच्या तारखेस कोर्टात तुझ्या विरुद्ध अशी काव काव करेल की सोडून स्वार्था तो जातो. द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे. इथे भांडणं होती, द्वेष होते, मत्सरही होता. पण आजच्या सारखे माणसांचे हातपाय घड्याळाच्या काट्याला आणि वाहनांच्या चाकाला बांधले गेलेले नव्हते. आयुष्य केवळ एकसुरी नव्हतं. आज कसा प्रत्येक जण सकाळी किल्ली देऊन घराबाहेर सोडावा तसा वागतो. रात्री किल्ली संपली की मान टाकून झोपी जातो. मग या कृत्रिम जगण्याच्या धावपळीत नात्यांची गुंतागुंत, वात्सल्याची माया, भावनांची गुंतवणूक हे सगळं पण अपरिहार्य कार्यक्रमांसारखे उरकण्याचे उपचार होऊन बसतात. वाईट वाटतो. असं वाटतं की कुठे हरवलं ते माणूस. पण आज थिजलेल्या माझ्या डोळ्यात एकेकाळी हिरवा कंच टवटवीतपणा होता. कित्येक भावनांची कोवळी रोपटी त्यात आपलं प्रतिबिंब दाखवीत. सारखी हुरहुर वाटत राहायची. पिया पिया कर पिया पिया कर. आज मी प्रभात फेरी पाहिली. इतकं छान वाटलं. नुसतं लांबून पाहून उपयोग नाही त्यात सामील व्हायला हवं. या देशातल्या प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला या चळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. तरच देश पेटून उठेल. मलाही आवडेल हो असं काम करायला. पण आबा आणि आई मातृभूमीची महती त्याही पेक्षा मोठी आहे. ही माती आपली आई आहे. या टोपीवाल्यांच्या जोखडातून तिला मुक्त करणं हे आपल्यापैकी प्रत्येक तरुणाचं कर्तव्य आहे. अगदी मनापासून पटते मला. खरंच जयंता आपली मतं एकमेकांशी किती मिळती जुळती आहेत नाही. आजचे पळ मन माझे नाव रे आवरिता तुझ्या विनाशीन होतो धाव रे धावा आता. अरे बाबा एवढ्या धापा का टाकतोयस. अहो पेपर नाही वाचला आजचा. काय झालं. अहो कॅम्पातल्या थिएटरात बॉम्बस्फोट झालेत. अहो अख्खं पुणे शहर हादरलंय. पोलीस चौताळलेत. ऐकलं का. काय झालं. नाही जयंता कुठे आहे. काल रात्रीपासून घरी नाही आलाय तो. परमेश्वरा. अहो काय झालंय. काय झालंय तरी काय असं.
समधीकडे शोधलं साहेब. घराचा काना कोपरा धुंडाळला, कुणीच नाही सापडलं. ही विल नॉट एस्केप. मिस्टर व्हाईट, जयंताची खबर आम्हाला पाहिजे, नाहीतर सगळेजण ट्रबल मध्ये येईल. समजा. रिमेंबर. कम. या साहेब या. हे नाही, आमच्या घरातली बायका मंडळी आहे. मिस्टर लेले, तुमचे टेनंट जयंता व्हाईट आम्हाला थिएटर बॉम्ब प्रकरणी पाहिजे आहे. मोठा आनंद झाला साहेब, मोठा आनंद झाला. अहो, त्या हरामखोर वैद्याचं आणि आमचं हाडवैर जगजाहीर आहे. तुम्हाला सांगतो, त्या वैद्याच्या कार्ट्याला चांगलं 14वं रक्त दाखवा, मी तर आनंदोत्सव साजरा करीन. बरं का साहेब, त्या कार्ट्याचं जरी नख आमच्या दृष्टीला पडलं ना, मी स्वखर्चानं टांग्यात येऊन आपल्याला रिपोर्ट करीन. निश्चित असा. थँक्यू मिस्टर लेले. धन्यवाद. थँक्यू साहेब. अरे नाही, काय बोलू नकोस, काहीही बोलू नकोस. ये जयंता, ये बाबा, ये रे. आवाज हे तुमच्यामुळे सगळं ना. नको रे, असं काहीतरी बोलू नकोस. अरे तुम्ही चांगली तरुणी ताकीद बोलून देशासाठी प्राण पणायला लावायला निघाला, आणि आमच्याच्यानं एवढं सुद्धा होत नाही खरे. अहो, देवघरामध्ये ती रामदासी कपनी ठेवली आहे, ती तेवढी जाता आता याला द्या. बाबा, आणि हे बघ बाळ, तुझे कार्य करतोयस ना, त्याची लाज नाही वाटत आम्हाला. आम्हाला अभिमान वाटतो आहे त्याचा. आमची काळजी नको करूस तू. आमची काळजी नको करू. जा जा जा. इथं पिया कर तब बीरा, पिया पिया कर तब बीरा, जिंगर जिंगार या संस्कृतीत, या वातावरणात असे कितीतरी हुंदके दबले गेले, पण अशा स्वल्प अर्धविरामावर जगणं संपत नसतं. ते तसंच पुढे वाहत राहतात, चांगल्याची वाट पाहत. मीही वाट पाहतोय आपल्या पुढच्या आठवड्यातल्या परत भेटीची. तोपर्यंत हा अर्धविराम समजूया.